नमस्कार. 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 Good evening. Yes. Good evening. Good evening. Yeah, I think we are live. The same thing इथे. Yeah. Yes. आपण लाईव्ह आहोत. गुड इव्हनिंग सगळ्यांना. बॅकस्टेज ब्रॉडकास्टच्या आजच्या डबिंग आणि व्हॉइस ओव्हरच्या सेशन मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपल्या बरोबर गप्पा मारायला इथे त्या क्षेत्रामधले 3 मान्यवर आलेले आहेत. सो वेलकम मेघना, वेलकम सुमित, वेलकम श्वेता. Thank you. आणि हळूहळू लोक कनेक्ट होत आहेत. हाय तेजस, खूपच अभिनंदन आणि कौतुक की तू असा एक वेगळा विषय निवडलास की स्क्रीनवर दिसणारे आणि समोर येणारे हे नेहमीच मला असं वाटतं पॉप्युलर असतात, पण मुळातच बॅकस्टेज बद्दल जे काही तुझं प्रेम आहे आणि तू या सगळ्यामध्ये आम्हाला जी संधी देतोयस ती खरंच वाखाणण्यासारखी, उल्लेखनीय असं मी म्हणेन. Definitely. Yes. Indeed. खूप थँक्यू. मी पण हार्डकोर बॅकस्टेज असल्याने मला त्या गोष्टींबद्दलचं महत्व खूप जास्त प्रमाणात माहितीये. सो मी 2 मिनिटं माझ्याबद्दल सांगतो. मी तेजस देवधर. मी गेली 12 ते 13 वर्ष ऍज अ लाईट डिझायनर म्हणून काम करतोय. नाटक, इव्हेंट्स, कॉर्पोरेट इव्हेंट्स पासून चॅनलचे शोज, लाईव्ह शोज असतात, अवॉर्ड सेरेमनीज असतात, फॅशन शोज, त्याच्यासाठी मी ऍज अ लाईट डिझायनर म्हणून काम करतो. आणि अशा पद्धतीने लाईव्ह सेशन्स मध्ये बोलायची किंवा कोणाला तरी प्रश्न विचारायची माझी पहिलीच वेळ आहे. सो मी पण बोलताना जर तुम्हाला काही ऑड वाटलं तर त्याबद्दल मी आधीच सॉरी म्हणतो. मी कोणीही मुलाखत घेणारा किंवा सेलिब्रिटी परफॉर्मर्स असतात की जे गप्पा मारतात लोकांची, तशातला नाहीये. पण तू म्हणलीस तसं माझं मोटिव्ह बॅकस्टेज ब्रॉडकास्टचं इंटेन्शन खूप क्लिअर आहे की खूप वेगवेगळे डिपार्टमेंट्स असतात जी स्टेजच्या मागे किंवा कॅमेराच्या मागे प्रचंड प्रमाणात काम करत असतात. आणि जसे स्क्रीनवरती तुम्ही सगळे काम करत असताना लोकांना माहित असतात, दिसतात, पण त्याबरोबरच मागची डिपार्टमेंट्स पण खूप महत्वाची भूमिका त्याच्यामध्ये करत असतात. सो त्या गोष्टींबद्दलचं इन्फॉर्मेशन, त्या गोष्टीबद्दलचा अवेअरनेस लोकांमध्ये क्रिएट करता आला तर त्याच्यासाठी हा एक छोटासा इनिशिएटिव्ह स्टार्ट केलाय आणि लोक त्याच्यावरती प्रेम करतायत, लोक बघतायत आणि तुमच्यासारखे सगळे छान मोठे त्या त्या क्षेत्रातले मान्यवर दिग्गज लोक येत आहेत आणि ते खूप छान मनमोकळेपणाने इन्फॉर्मेशन सगळ्यांशी शेअर करतायत. सो त्यांनी खूप मजा येते. खूप थँक्यू. सो बरीच लोक जॉईन होत आहेत. हॅलो बाबा, हाय ईशान, हाय भाग्येश, हाय सौरभ, हाय माधव. द बेस्ट पार्ट अबाउट बीइंग अ व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट इज की आम्हाला रिटेक असतो. तुझ्या लाईव्ह मध्ये रिटेक नाहीये. हाय संतनू, हाय आशिष, हाय संकेत. आपण एक अजून एक 2च मिनिटं थांबूयात. हळूहळू लोक कनेक्ट होत आहेत. आपल्याला सुमित आणि श्वेता बद्दल खूप कुतूहल आहे. सो Yes. त्यांनी जर त्यांची ओळख करून दिली तर अजून मजा येईल. So to begin with, voiceover happened because I was an actor. तो जब छोटे थे तब हम अपनी डबिंग करने के लिए जाते थे, तो वहां से ये शुरू हुआ. At the time when we started, there were not many dubbing artists as such. So we were lucky that we were the few of them. So we could do a lot of work at that point of time, in spite of there being not so much of work at that point of time. So अपनी डबिंग करते करते फिर ये हुआ कि यार वो कोई एक कैरेक्टर है, आप वो भी कर सकते हैं क्या. तो वहां से वो शुरू हुआ. And as she mentioned, when cartoon started, so we started together at that point of time. और अभी तो बहुत से इंस्टीट्यूट्स वगैरह हैं जहाँ से लोग सीख कर आते हैं, बट उस टाइम पे हमें पता भी नहीं था हम क्या करने जा रहे हैं. एक इंस्ट्रक्टर होता था, वो सिखाता था, फिर हम करते थे, which we all gradually picked up. But then this is how it started. Cool. अभी आज I don't know how many films, and I've not kept the count, but maybe more than 300-400 films, and so it's उसी amount के serials और Discovery Channel और ये सब कुछ किया है अब तक, which we'll discuss later. क्या बात है, क्या बात है. Hi. Basically, I'm not a dubbing artist, but I run a production house which they support करतं for dubbing projects.
डबिंग एक आमचं फंक्शन आहे. माझ्याबद्दल सांगायचं म्हणजे आय हॅव वर्कड इन मीडिया फॉर द पास्ट 15 वर्ष 15 इयर्स, पण ब्रॉडकास्ट मध्ये, टेलिव्हिजन मध्ये. सो आय हॅव बीन फॉर्च्युनेट टू बी असोसिएटेड विथ स्टार, झी अँड वायकॉम. त्याच्यानंतर 2010 मध्ये सुमित आणि मी आमची प्रोडक्शन कंपनी काढली, गुलमोहर मीडिया म्हणून. आणि विच इज म्हणजे आम्ही वेगळे वेगळे पोस्ट प्रोडक्शन फंक्शन्स करतो, आणि डबिंग हे आम्ही त्याच्यात एक इंट्रोड्यूस केलं, कारण का ऑब्व्हियसली सुमित इज अ डबिंग आर्टिस्ट आणि ही वॉज इक्वली पॅशनेट अबाउट इट. सो क्या बात आहे, ग्रेट ग्रेट. सो खरंच खूप जेन्युअनली थँक्यू, तुम्ही इथे आलायत आज वेळ काढून ह्या विषयावरती गप्पा मारायला तुमच्या एवढ्या सगळ्या व्यापामधून. आणि मेघना, तुला पण थँक्यू. खरं तर तुझे इंट्रोडक्शन वगैरे करायची कोणालाच काही गरज नाहीये, बट तरी तुला काही 2 शब्द तुझ्याबद्दल सांगायचे असतील तर आम्हाला ऐकायला जरूर आवडतील. किती छान, मला खूप मस्त वाटतंय. आणि म्हणजे सगळी माझीच माणसं आहेत, त्यामुळे काय आता अजून सांगणार. पण तेच 30 वर्ष झाली या क्षेत्रामध्ये. आणि अभिनेत्री किंवा व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट असे जेव्हा 2 मार्ग होते, तेव्हा असं मला वाटतं की व्हॉइस ओव्हरचा निर्णय घेणं हे आत्ता योग्य ठरलं असं वाटतं. त्यामुळे छान आहे. आणि या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक आहे. जेव्हा तुम्ही ऍक्टिंग करता तेव्हा तुम्हाला आवाजाची जोड असते, आणि जेव्हा तुम्ही व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट असता तर तुम्ही व्हॉइस ऍक्टिंग करता. सो या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक आहेत. नाईस, क्या बात आहे. The best in the industry. येस, We would like to add to that. म्हणजे माझा कुठचाही डबिंगचा प्रोजेक्ट येतो तर मी डोळे बंद करून माझी जी डिरेक्टर असते तिला सांगते की मला मेघना तर पाहिजेच. थँक्यू सो मच. आय नीड मेघना इन माय शो, अँड ती खूप काइंड आहे. ती कधीही माझ्या प्रोजेक्टला नाही म्हणत. प्लेजर वर्किंग विथ यू. येस, क्या बात आहे. सो अशा तऱ्हेने आपण काय म्हणतात ते क्वेश्चन आन्सर्सच्या सेशनला सुरुवात करूयात. तुम्ही आता रेडी असाल तर मी काही बेसिक प्रश्न विचारीन आणि खूप रॅन्डम क्रोनॉलॉजिकल ऑर्डर मध्ये विचारीन. सो त्याच्यावरती नंतर तुम्हाला काय ऍड ऑन करायचंय तसं आपण गप्पा मारूयात. सो ओके, सो आपण सुरू करूयात. नमस्कार. बॅकस्टेज ब्रॉडकास्टच्या आजच्या डबिंग आणि व्हॉइस ओव्हर ह्या विषयावरच्या सेशन मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपल्या बरोबर त्याविषयी गप्पा मारायला मेघना एरंडे, सुमित आणि श्वेता हे 3 जण त्या क्षेत्रामधले दिग्गज कलाकार इथे आलेले आहेत. आपल्या सेशनची सुरुवात करताना मी नेहमीच विचारतो, जे सेशनचं नाव असतं त्या दृष्टीने असणारा पहिला प्रश्न. सो मेघना, मला तू बेसिक सांगशील का ग की व्हॉइस ओव्हर आणि डबिंग म्हणजे काय असतं? ते सेम असतं का किंवा त्यामध्ये काही फरक असतो का? थँक्यू तेजस. मला असं वाटतं की मुळातच डबिंग किंवा व्हॉइस ओव्हर म्हणजे उसना आवाज देणं. त्याच्यामध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत. समज आता आपण अॅनिमेशनचं उदाहरण घेऊया, तर जे अॅनिमेशन जिथे बनतात त्याच्यासाठी आधी आम्ही आवाज देतो आणि मग त्याच्यावर अॅनिमेशन केलं जातं. पण हेच काही जे बाहेरचे प्रोजेक्ट आहेत, जसं निंजा हातोडी असेल, पेपा पिग असेल, ते या गोष्टी तिकडनं आलेल्या असतात डब करून, आणि त्याच्यावर आम्ही फक्त हिंदीमध्ये बोलत असतो. सो मला असं वाटतं की त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक तर तुम्हाला आयतं सगळं प्लेट वाढलेली आहे आणि त्याच्यामध्ये फक्त छान हिंदी किंवा ज्या भाषेत तुम्हाला हवंय त्या भाषेत डब करायचंय, किंवा तुम्हाला ओरिजिनल कॉन्टेंट तयार करायचंय. सो मुळातच डबिंग म्हणजे एक उसना आवाज देणं हे आहे. आणि तुम्ही जेव्हा डबिंग करता तेव्हा तुम्हाला तारतम्य असलं पाहिजे त्या आवाजाचं, त्या टोनचं, त्या कॅरेक्टरचं. तर मला असं वाटतं की मुळातच इथे एक सगळ्यांचं मिळून एफर्ट्स जेव्हा होतात तेव्हा एक डबिंग होतं. कारण तुम्ही इथे पुस्तक वाचताय, म्हणजे जी स्क्रिप्ट आहे ती वाचताय, मॉनिटर म्हणजे टीव्ही जो असतो त्याच्यावरती ते बघताय, कानामध्ये तुम्हाला पायलट ट्रॅक ऐकायला येतोय, प्लस तुम्हाला तो आवाज काढायचा आहे, तुम्हाला ते एक्सप्रेशन्स द्यायचे आहेत. तर त्याच्यामध्ये 10-12 गोष्टी जेव्हा तुम्ही एकत्र करता तेव्हा एक डबिंग होतं. सो मला असं वाटतं की या सगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असतात, आणि फक्त नुसता आवाज देणं नाहीये, तर त्याच्या मागे अजून बरेच प्रोसेस आहेत जे तुम्हाला या 2 जण सांगू शकतील. येस, तू म्हणलीस त्याच पद्धतीने आता तू सांगितलंस त्याच्याशी रिलेटेडच की व्हॉइस ऍक्टिंग
और डबिंग और व्हॉइस ओव्हर ह्याच्यासाठीची प्रोसेस कशी असते? तू सांगितलंस आता की कशा पद्धतीने व्हिडिओज येतात किंवा त्या पद्धतीने तुम्ही काम करता, पण त्याला अजून थोडस खोलात शिरून काही सोप्या भाषेमध्ये परफॉर्मर म्हणून आणि टेक्निकल पॉइंट ऑफ व्ह्यूनी त्याच्याबद्दल काही बोलू शकू का आपण? सो तुम्ही कोण सुरुवात करू शकेल याच्याबद्दल कोणी सांगू शकेल? सुमित, आप बोल सकते हो इस पे. See, if we say about dubbing is basically voice acting. एक तो जैसे मेघना ने बताया कि आप पहले वॉइस से आप एक कैरेक्टर डेवलप करते हो, उस पे एनिमेशन बनता है. दूसरा होता है कि एनिमेशन बन के आया है, देन यू हैव टू अडैप्ट टू दैट कैरेक्टर. So these are two aspects of it. But apart from that, there is voice overs. Now, voice overs is basically narrations. कोई वीडियो चल रहा है, उस पे आपकी वॉइस चल रही है और या आप कहानी सुना रहे हैं. So this is a complete separate stream in it itself. And there are specific artists who are dedicated to this and they don't do probably dubbing, they do more of this. So जब dubbing की बात आती है, there you have to be an actor also. So most of the dubbing artists you'll see are more or less who's been actors or who are actors or who have come here to start acting and they're also doing dubbing. Because हर character आपको जीना है, हर character के nuances आपको पकड़ने हैं. और हो सकता है एक ही दिन में आप 3 स्टूडियोज में डब कर रहे हैं, यहाँ पे कोई बहुत ही रोने वाला कैरेक्टर है, यहाँ पे कोई कॉमिकल कैरेक्टर है, यहाँ तीसरे स्टूडियो में कोई बहुत ही हेवी नरेशन आप कर रहे हैं. You have to be an actor also, and that's what has helped us, I guess. Meghna can take over from there. No, I would like to ask श्वेताला मला विचारायचं आहे की डबिंग करतो आम्ही हे सगळ्यांना माहिती आहे, पण मी आता गुलमोहर मीडियासाठी काम करते, तू म्हणजे एक वेंडर साठी काम करते, वेंडर चॅनल साठी, तर ही साखळी काय आहे ते आधी मला वाटतं लोकांना कळू दे. हा, येस, ती साखळी नक्कीच. सॉरी, साखळी म्हणजे बेसिकली ऑब्व्हियसली त्याचा एक प्रोसेस असतो. व्हिडिओज येतात, देन त्याच्यानंतर स्क्रिप्ट येतात, चॅनलची एक काही पर्टिक्युलर रिक्वायरमेंट असते की आम्हाला अशा पद्धतीचे व्हॉइसेस पाहिजेत, असे हे आर्टिस्ट पाहिजेत फॉर एक्झाम्पल. त्याच्यानंतर मल्टिपल ऑडिशन्स होतात, जोपर्यंत बेसिकली ऑडिशन्स मध्ये व्हॉइसेस सिलेक्ट होतात आणि मग त्याच्यानंतर वी काइंड ऑफ फायनली गेट दी एपिसोड आणि एक रफ कट डब करतो. त्याच्यानंतर त्याच्यावरती करेक्शन्स येतात, करेक्शन झाल्यानंतर ते पूर्ण सॉर्ट करून फायनल त्याच्यामधला जो मास्टर असतो तो आम्ही ट्रॅक्स असतात ते बेसिकली आम्ही चॅनलला परत सबमिट करतो. सो this is the process in a crux. So if you want to add in something. Right. Yeah. आता तू म्हणलीस की तुम्हाला ऑडिशन घ्यायला लागतात, राईट? सो आता एका कॅरेक्टर साठी समज तू 5 व्हॉइसेस पाठवले, तर तुमच्यावर असं कधी प्रेशराईज व्हायला होतं का रे हिचा आवाज फार वापरला गेलाय, मी खूप डबिंग केलंय, हिला घेऊ नकोस, किंवा नाही हा रिनाऊंड आवाज आहे, हा आम्हाला पाहिजे, हा ह्याच्यामुळे कदाचित आमचे लाईक्स वाढू शकतात. सो असं कुठेतरी तुम्हाला वरून प्रेशराईज व्हायला होतं का की नाही तुला आता दुसऱ्या एका व्यक्तीला घ्यायचंय की जो चांगला ऍक्ट करू शकेल किंवा याला जस्टिस करेल, पण त्या दायऱ्यामध्ये तुला बसवायचंय ते, तर असं कधी होतं का तुझ्या बाबतीत? वेळेला होतं, कारण का म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आम्ही लँग्वेजेस पण डब करतो, म्हणजे हिंदी नाही पण आम्ही 6 लँग्वेजेस मध्ये डब करतो. वी डब इन मराठी, मल्याळम, तमिळ, तेलुगू, बांगला. तर इनफॅक्ट आमच्यासाठी माझी जी डिरेक्टर आहे, जी मराठीमध्ये आमचं डिरेक्शन करते, वैशाली, तर ती आणि मी जेव्हा आम्ही ऑडिशन साठी बसतो आणि आम्हाला एकदम असं वाटतं की नाही ही आवाज एकदम परफेक्ट आहे, पण अनफॉर्च्युनेटली आता कधी नाही, बऱ्याच वेळेला असं होतं की इव्हन रिपीट झालेली आवाज असते, पण चॅनल असं म्हणतं की नाही आपण ह्यांच्या बरोबरच जाऊया, कारण का दिस व्हॉइस वर्क्स फॉर अस, यु नो. सो दिस आणि विच इज जस्टिफाईड, दे आर जस्टिफाईड इन सेइंग दॅट, कारण का इट वर्क्स फॉर देम. सो असं झालंय. आणि कधी मलाही असं वाटतं की नाही, म्हणजे एक छोटंसं एक्झाम्पल देण्यासाठी, म्हणजे नॉट बिकॉज मेघना इज हिअर, पण मला असं वाटतं की काही माझे जे कॅरेक्टर्स आहेत ते मेघना करू शकते, म्हणून वी ट्राय अँड सी टू इट की नाही
this voice is good. And so far, the channel has been convinced with our vision. So this happens multiple times. असं प्रेशर खूप येतं की नाही तुम्ही हीच आवाज वापरा. पण मग बजेट रिस्ट्रिक्शन्स असतात, कारण का बजेट्स म्हणजे काही मोठे मोठे आर्टिस्ट आहेत, काही ज्यांना म्हणजे त्या बजेटमध्ये बसवणं कठीण होतं. पण वी ट्राय and we get the best of the artists possible, and we kind of hope to deliver the best. म्हणजे थोडक्यात इतकं सोपं नाहीये जितकं लोकांना वाटतं की स्टुडिओ डबिंग केलं आणि बाहेर आलं. इट्स नॉट दॅट इझी. No, even auditions, for example, अगर हमें 4 आर्टिस्ट के ऑडिशंस हमने लिए हैं, हो सकता है वो चारों रिजेक्ट हो जाए from the channel's point of view. Okay. It's not so easy कि आपने एक ऑडिशन दिया है and you're going to get that part. It's not that. So probably we have to send more auditions, and then so it's a huge process. I mean, and also this I realized after I started my production, and then I thought I was good as a dubbing artist. Dubbing करके घर चले जाओ शांति से. So but now before the project starts, we have to make 500 calls to the writer, to the director, to the artist, and post that. Then dubbing खत्म होने के बाद mixing, mastering. So it's a huge process. Voice casting. बाप रे, जैसे सुमित आपने अभी बताया, आप बोल रहे थे, सो केवढी डिपार्टमेंट्स किंवा केवढी मोठी प्रोसेस आहे. जसं मेघना तू म्हटलीस, लोकांना एवढंच वाटतं बऱ्याच वेळेला, अरे हा आवाज आहे ना, हा झालं, म्हणजे तेवढा आवाज काढला, काम संपलं. पण नाहीये, एवढ्या वेगवेगळ्या स्केलवरती आणि त्या वेगवेगळ्या टाइप्स मध्ये काम केलं जातं, त्याच्यावर विचार केला जातो. त्याच्यासाठी तेवढ्या सगळ्या लोकांची तुम्ही म्हटलं तसे अप्रुव्हल्स पण लागतात. आणि जसे ऍक्टिंग साठी ऑडिशन्स होतात, तसे एकेका छोट्या छोट्या कॅरेक्टर किंवा एखाद्या आवाजासाठी पण ऑडिशन्स होत असतात. सो हे खूप छान आहे. आता खरं तर तुम्ही दोघांनी सांगितलं, मला त्याच्यात अजून थोडस आज शिरून मुझे आपसे पूछना है कि सुमित, इसमें और कौन से डिपार्टमेंट्स एक प्रोडक्शन के लिए काम करते हैं? जैसे जो वॉइस देता है वो तो आर्टिस्ट होता ही है, और उसके साथ ही कौन से डिपार्टमेंट्स उसके साथ काम करते हैं कि जो लोगों का काम अच्छा हो तो जो फाइनल प्रोडक्ट बाहर दिखता है, हमें सुनाई देता है, वो अच्छा रहता है. उसके बारे में आप कुछ बात कर सकते हो? नहीं, like in films here also there are different departments who work on it. जैसे प्री प्रोडक्शन होता है हमारे किसी प्रोजेक्ट का, so there is a coordinator who is coordinating with our director, with our studio team and with the channel. So पहले auditions आते हैं, then we have to take the auditions, send it to the channel and to the authorities who are going to approve it. ये प्रोसेस करने के लिए एक आदमी होता है, इसके लिए भी डायरेक्टर लगता है, इसके लिए भी स्क्रिप्टिंग लगती है, इसके लिए भी स्टूडियो रिकॉर्डिंग होती है, इसकी भी मिक्सिंग होती है, एंड देन द फाइनल प्रोजेक्ट. सो दिस इज जस्ट प्री प्रोडक्शन. सो जब ये चीजें चल रही है साइमल्टेनियसली हम बाकी स्क्रिप्टिंग शुरू करते हैं एपिसोड्स की या फिल्म्स की जो होती है, which almost takes depending कितनी बड़ी स्क्रिप्ट है क्या है. But then once full-fledged show start होता है, तो अभी auditions तो 10 characters के हुए थे, but पता चलता है show में और 15 characters हैं, और 25 characters. Then there's a crowd. Then there are specialized voices which will be required over a period of time. So every time a casting process is simultaneously going on. So there's a director, there's a writer, there's an engineer. Plus simultaneously जैसे ही वो record हो जाता है, then it goes into mixing. वहाँ पे leveling, maybe create some sounds if need be, if they are not there. So that is also a part of it. Yeah. And then the final mixing happens and it's sent for the approvals and we hear it on air. And then quality check. Quality check. Yeah. मतलब QC से डर लगता है बाबूजी. डबिंग से डर नहीं लगता. म्हणजे एक जनरल जसं कार्टून बघताना किंवा जसं तुम्ही म्हटलात एखाद्या कुठल्या तरी डिस्कवरी वरची किंवा कुठल्या चॅनल वरती आवाज ऐकू येत असताना आपण खूप चिल मध्ये ऐकतो आणि ते खरंच असं वाटतं बऱ्याच लोकांना की किती सोपं आहे, मला नक्कल करता येते, म्हणजे मला ह्या क्षेत्रामध्ये काम करता येईल, असं कदाचित गैरसमज बऱ्याच वेळेला लोकांचा असतो की एवढं जमलं की माझं काम झालं. पण ते तसं नाहीये. मेघना, मला आता ह्या प्रोसेसच्या ह्याच्यामध्येच तुला असं विचारायचंय की ह्या आता जे आपण म्हणतोय व्हॉइस ओव्हर म्हणा, डबिंग म्हणा,
याचे कुठले कुठले प्रकार असतात? लोक ह्याला म्हणलं तसं की आपण टायटल पण मुद्दाहून असं दिलं की लोकांना कळावं पटकन की काय आहे. व्हॉइस ओव्हर डबिंग म्हटलं की लोकांना एक बेसिक अंदाज येतो की अच्छा अशा विषयावर काहीतरी असेल. पण त्याच्या आत अजून त्याचे किती प्रकार असतात आणि काय पद्धतीने ह्या खूप गोष्टी असतात तेजस, तू बिलीव्ह नाही करणार, पण ऍड मध्ये डबिंगचं एक छोटी इंडस्ट्री आहे, अजून एक मोठी म्हणजे व्हॉइस इंडस्ट्री एवढी असेल तर त्याच्यामध्ये ऍडची एक वेगळी इंडस्ट्री आहे की त्याचे आर्टिस्ट वेगळे आहेत आणि त्याच्यामधल्या प्रोसेसेस वेगळ्या आहेत, त्यांचे रेट्स वेगळे आहेत. सो तिकडचं काम हे थोडंसं वेगळं आहे. सो एका इंडस्ट्रीमध्ये समज नॅशनल जिओग्राफिक आणि डिस्कव्हरी आणि असे इन्फॉर्मेटिव्ह चॅनलचं एक नरेशन असेल, तर एक सगळे कॅरेक्टर व्हॉइसेस करणारे असतील, एक ऍड करणारे असतील, एक रेडिओ वाले असतील, एक स्पॉट्स वाले असतील, एक मार्वल सारख्या मूवी करणारे एक वेगळे असतील. सो त्याच्यामध्येच इतके पोट प्रकार आहेत की तू बिलीव्ह नाही करणार. म्हणजे तुला अगदी छोटं उदाहरण सांगते की डेन्व्हर द लास्ट डायनोसर नावाची एक सिरीज होती. मी आणि सुमित 8वी मध्ये होतो जेव्हा आम्ही सुरुवात केली. गोयल अंकल अमेझिंग होते, ज्यांनी आम्हाला खूप चांगलं हिंदी शिकवलं. तर त्यांनी एक कंपू असा तयार केला, त्याच्यामध्ये विनोद कुलकर्णी आणि उदय सबनीस ही 2 नावं नक्कीच इकडे घ्यायला पाहिजेत. तर विराज आढाव आणि अंकुर जवेरी, त्याच्यानंतर सुमित पाठक, सौम्या दान, मेघना एरंडे असे आम्ही सगळेजण होतो. पण जेव्हा आज 20-25 वर्षांनी आम्ही पुन्हा एकत्र येतो तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की काही जण हे फक्त ऍड्स मध्ये गेले. सौम्या आणि सुमितनी त्यांचे स्वतःचे स्टुडिओज काढले. काही जण रायटिंग, शानूर सारखा जो आहे तो रायटिंग मध्ये गेला. सो प्रत्येकाने आपापले हे निवडले. सो तुला एकच गोष्ट नाहीये, म्हणजे साऊंड इंजिनियर सुद्धा आमच्यासाठी इतका महत्वाचा असतो की त्याचे कान जर तयार नसतील तर आमच्या टेकला काहीच अर्थ नाहीये. किंवा आमचा उच्चार आम्ही जे बोलतो ते पूर्णतः आम्ही आमच्या सुपरवायझर वरती डिपेंडेंट आहोत. कारण मला चांगलं बोलता येतं, पण जर मी ते योग्य प्रोनाऊन्सच केलं नाही तर त्याला काहीच अर्थ नाही. सो प्रत्येकावरती जबाबदारी आहे आणि प्रत्येक जण आपापलं काम हे नेमानी करतं. त्यामुळे त्याच्यामध्येच इतक्या गोष्टी आहेत. किंवा ई लर्निंग, आता केवढं ई लर्निंगचं प्रस्थ वाढलंय. किंवा मला असं वाटतं की ओटीटी विषयी हे दोघं जण खूप छान सांगू शकतील. पण नक्कीच त्याच्यामध्ये एका व्हॉइसिंग मध्ये एक 15-20 स्ट्रीम्स तर नक्कीच असतील. बापरे बापरे. ओके, हे सगळे डे टू डे लाईफ मध्ये हे सगळे वेगवेगळे प्रकार आपण बघत असतो, ऐकत असतो. पण त्याच्यासाठी पण वेगवेगळ्या पद्धतीची इंडस्ट्री आणि वेगवेगळ्या टाईपची लोक काम करत आहेत. हे ऐकून खूप छान वाटतंय. किंवा ह्याबद्दलची इन्फॉर्मेशन कळाल्यावरती त्याच्याकडे बघण्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू पण अजून बदलू शकतो. की जे लोकांचं गेले अनेक वर्ष त्या गोष्टीकडे बघण्याचा एकसुरी कदाचित म्हणता येईल असं व्ह्यू असतो, तो कदाचित नक्की बदलू शकेल. पण मला त्याच्याच बद्दल आता तू सांगितलंस तसं मला तुम्हाला दोघांनाही विचारायचंय, सुमित आणि मेघना. तुम्ही दोघंही ऍक्टर आहात. तुम्ही मध्ये आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ऍक्टिंग केलेली आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला ऍक्टर होण्याचा इथे किती फायदा होतो का व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट असण्याचा ऍक्टिंग मध्ये फायदा होतो? ह्या गोष्टी तुम्ही एकत्र काय बॅलन्स करता? पहिलं बाजीगरला उत्तर देऊ दे. येस सुमित प्लीज. सुमित, तेरे लिए 4 बार देखी है मैंने वो फिल्म. थैंक यू सो मच. एक्टर होने का बहुत फायदा है बिकॉज as I said, voice is also an acting. Dubbing is voice acting. Lip syncing is a part of it. मतलब और भी सारी चीजें हैं. But जब तक आप वो emotions खुद feel करके आपकी voice में नहीं लाओगे, तब तक वो complete नहीं होती. And as an actor, that is the first thing that you learn, emotions. And vice versa. When we are dubbing a few characters, they teach us so many emotions which help us in acting at times. You know. Probably उस तरीके का कोई कैरेक्टर अगर एक्टिंग में आ रहा है तो दैट हेल्प्स, बट मोर और लेस बोथ आर एक्टिंग. सो हियर इट्स मोर ऑफ इमोशंस दैट वी आर वर्किंग ऑन, राइट मेघना? ऍब्सोल्युटली. म्हणजे जर तुम्ही चांगले कलाकार असाल, तुम्हाला जर अभिनयाची जोड असेल तर आवाज हा तुमचा एक मला असं वाटतं महत्वाचा पैलू ठरू शकतो. सो जेव्हा तुम्ही ऍक्टिंग करता, म्हणजे आता अगदी छोटी गोष्ट सांगायची झाली तर हिरो जे खूपच फेमस सुमितचं कॅरेक्टर आहे, तर जेव्हा तो जॉय असतो तेव्हा त्याच्यामध्ये त्यांनी साधारणता आणि थोडासा लो पिच, लो व्हॉल्यूम आणि असा वापरलेला असतो. पण जेव्हा तो हिरो होतो तेव्हा तोच तुला कॉन्फिडेंट आणि थोडासा बेसी आवाज आणि हे मिळतो.
सो तुझी कॅरेक्टर दोन वेगळी दिसतायत, कॉस्ट्युम वेगळी दिसतायत, मॅनरिझम दोन दिसतायत, जेस्चर्स दिसतायत, पण सगळ्यात जास्त महत्वाचं वर्क होतं तो म्हणजे आवाज. सो जेव्हा तुम्ही एक ऍक्टर असता आणि जेव्हा तुम्ही अभिनय करत असता, तेव्हा मला 7 व्हॉल्युम्स माझे आणि 7 स्पीड्स ह्याचा एक कॉम्बिनेशन डोक्यामध्ये तयार होतं, कारण आम अ व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. मला माहितीये की जेव्हा मला कोणाला तरी हाक मारायची आहे, तेव्हा त्याच्यामध्ये ए इरा इकडे येतेस का, ह्याचा एक थ्रो आपोआप येणारच आहे. पण जेव्हा मला माहितीये की मी स्वतःशी काहीतरी बोलतेय, तेव्हा आपोआपच माझं मनन होतं आणि मी थोड्याशा लो पिच मध्ये थोड्याशा वेगळ्या आवाजात बोलायला लागते. सो जेव्हा तुम्ही ऍक्टिंग करताय, तेव्हा जे 7 व्हॉल्युम्स आणि 7 स्पीड्स आहेत, त्याची कॉम्बिनेशन आपोआप तुमच्या डोक्यात चालू व्हायला लागतात आणि दॅट इज ऍड ऑन टू युअर अभिनय. वेल सेड. क्या बात आहे. वा वा. मी तूच बोलत राहावंस आणि आम्ही सगळ्यांनी ऐकावं असं खरं तू आता बोलायला लागलीस. बट नाही, जसं आता मी मुद्दामून ऍक्टिंगचा प्रश्न मध्ये आधी विचारला, तसं सुमित, मुझे आपको पूछना है कि अभी जो सारे OTT प्लेटफॉर्म्स आए हैं, सो उसके वजह से इस इंडस्ट्री में क्या चेंजेस हुए हैं और उसमें क्या क्या अपॉर्चुनिटीज है और वो कैसे वर्क होता है, मीन्स व्हॉइस ओव्हर आणि OTT प्लॅटफॉर्म्स यांचं एकमेकांशी कसं ट्युनिंग असतं आणि त्याची कशी इंडस्ट्री आहे, त्याच्याबद्दल एक्सप्लेन करू शकाल का, काही सांगू शकाल? OTT platform has been a boon to our industry, voicing industry, I would say. Because initially क्या होता था कि फिल्म्स रिलीज होती थी, उसमें से कुछ फिल्में इंडियन लैंग्वेजेस में कहीं कहीं डब होती थी, नॉट नेसेसरीली ऑल द फिल्म्स. But OTT का फंडा ही डिफरेंट है. They want to take their content to as many people as possible through in as many languages as possible. So आज पहले हिंदी एक पिक्चर बनती थी तो शायद बहुत मुश्किल से तमिल या किसी और लैंग्वेज में डब होती. Now the benchmark is that any content that is being created in any language has to be converted into all the languages that are viewable in India. So ये सिर्फ हिंदी इंडस्ट्री या मराठी इंडस्ट्री के लिए काम नहीं बढ़ा, ऑल ओवर इंडिया जितने हमारे डबिंग आर्टिस्ट हैं उन सबके लिए ये काम बढ़ा. इनफैक्ट इंटरनेशनल लेवल पे भी मैं कहूंगा कि बहुत से हमारे इंडियन सीरीज इंग्लिश में डब हो रही है जो हमारे आर्टिस्ट कर रहे हैं. सो इनफैक्ट वी आर इंटरनेशनल विद OTTs नाउ. सो दैट इज अवेलेबल. ओके, म्हणजे दोन्हीकडे जसं लोकांना वाटतं की फक्त तिकडे होणारे फिल्म्स किंवा तिकडे होणारी प्रोजेक्ट आपल्याकडे वेगवेगळ्या भाषांमध्ये कन्व्हर्ट केली जातात, तसं तू आता म्हणतोयस की तिकडच्या पण अनेक गोष्टींचे आपल्याकडे काम होतं आणि लोक बघतायत त्याबद्दलचं. सो हे इंटरेस्टिंग आहे. मला अजून त्याच्यावरती काय म्हणतात, मगाच्या प्रश्नाच्या ह्याच्यावरती विचारायचंय मेघना तुला, की कॅरेक्टर डबिंग साठी तू जसं म्हणली होतीस की काम केलं जातं आणि त्यामध्ये प्रोसेस असते, तर इन जनरल आर्टिस्ट म्हणून तुम्ही तो बॅलन्स दरवेळेला कसा ठेवता? एकाच कदाचित कार्टून मध्ये तू 4 वेगवेगळ्या लोकांचे पण आवाज काढत असतेस कधी कधी, तर कसं, काय प्रोसेस असते, कसं, त्याच्याबद्दल काही सांगू शकलीस तर आवडेल. खूप छान आहे हे, मस्त आहे, इंटरेस्टिंग आहे. जेव्हा मला नॉडी करायचं आहे तेव्हा एक डोक्यामध्ये असाइन्ड व्हॉइस असतो की नॉडी करताना त्याच्यामध्ये इनोसन्स असेल, किंवा आता माझ्यासाठी खूप इझी सांगायचं झालं तर नॉडी म्हणजे समज माझा भाचा तेव्हा जस्ट लहान होता, तर मी त्याला फॉलो करायचे, मग तो कसा बोलेल माझ्याशी, मग तसं माझा नॉडी हे कॅरेक्टर बोलेल. म्हणजे मैं हूँ छोटा नॉडी फिर मैं चाहूँ दो इतने सारे नॉडी से क्या ऐसे जो ना हो, तर त्याचे शेवटचे जे शब्द आहेत ते वरती जातील. हे एक कुठेतरी डोक्यात होतं. किंवा डीझीच्या बाबतीत म्हणशील तर ती ऍक्च्युली खूप हसणारी आहे, पण मी स्वतः पण खूप हसते. म्हणजे सुमित आणि श्वेताला माहितीये आम्ही बोलताना अर्धा वेळ तर मी हसतच असते. तर मग ते हसणं तिचं USP ठेवलं, जसं सो बेसिकली त्या हसण्यामध्ये तिला स्वतःला मजा आली तर दुसऱ्यांना मजा येईल. सो तुम्ही जर एक एक कॅरेक्टरसाठी एक एक गोष्टी काहीतरी अशा ठरवत गेलात, जसं आम्ही निंजा हातोडीसाठी डिंग 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 डिंग, सो त्याचं एक डिंग डिंग हे एक पालुपद तयार केलं. सर जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या कॅरेक्टर्ससाठी डब करत असता आणि एकाच दिवशी करत असता, तेव्हा या ज्या छोट्या छोट्या सायन्स तुम्ही डोक्यात ठेवाल तर मला असं वाटतं की तुम्हाला ते बायफिकेट करणं खूप सोपं होतं. कारण असारी चान आणि मारुको चान या दोघींचा आवाज सेमच आहे.
कारण शेवटी एकच व्यक्ती ते डब करते ना. मग त्याच्यामध्ये काय करू शकता तुम्ही, तर मग जो मारुको चॅन आहे तिचा स्पीड वाढवला बोलायचा. म्हणजे समज एका वाक्यामध्ये माझे 8 शब्द बसत असतील पायलटमध्ये, तर तिथे माझे 10 ते 12 शब्द बसले पाहिजे. देखिए मौसम बटा बटा उस बेटा सचिन मतलब बेटा बेटा जो बैग बेटा 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 आपको समझ में आ रहा है, अगर आपको समझ में नहीं आ रहा है तो आपको बिल्कुल समझ में नहीं आ रहा है. दादूलाल सो तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये अजून काय काय करू शकता ते तुम्ही स्वतः रोज एक्सप्लोर केलं पाहिजे. मुळातच मला असं वाटतं की बिंग अ व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट तुमची इतरांशी स्पर्धा नाहीये, तुम्ही स्वतःशी स्पर्धा केली पाहिजे. स्वतःमध्ये किती वेगळे, कारण इथे जवळजवळ 5,000चे वर्ल्ड डबिंग आर्टिस्ट असतील आय एम शुअर. सो तुम्ही काम नाही केलं किंवा तुम्हाला जर ते नाही जमलं तर अजून 10 जण तिथे आहेत हे विसरू नका. सो बेसिकली तुमची जी कॉम्पिटिशन आहे ती स्वतःशी आहे, तर तुम्हीच एक्सप्लोर करायचंय. आणि चेतन दादा इज व्हेरी खूप छान, मला बऱ्याच वेळेला सांगतो. तो मला सांगत होता की तू जर भाजी आणायला गेलीस तर ती भाजीवाली तुझ्याशी कशी बोलतीये, किंवा जर तू मच्छी आणायला गेलीस किंवा तू काही असं, तो असं सांगतो आपल्याला की ते ऑब्झर्व करायचं आणि त्यांची जी कॅरेक्टर्स आहेत, त्यांचे जे आवाज आहेत ते उचलायचा प्रयत्न करायचा. सो तुम्ही रोजच्या ह्याच्यामध्ये जरी आई बोलताना किती प्रेमळ बोलेल, तिच्यामध्ये किती मधाळ आवाज असेल आईचा, तर तो स्ट्रेंजर थिंग्स मधल्या जॉईस मध्ये आलाच पाहिजे. पण हेच जर एखादी व्यक्ती मला आवडत नाहीये तर ते हेट्रेट किंवा तो जो एक स्वर आहे तो त्या कॅरेक्टर मध्ये लागलाच पाहिजे. सो मला असं वाटतं की थोडंसं ऑब्झर्वेशन, थोडंसं इमॅजिनेशन हे केलं तर सगळी कॅरेक्टर्स छान होतात. तू खरं तर असं सांगतेस की ते इतकं सोपं वाटतंय की अरे हो ओके डन अशा पद्धतीने. पण तसंच एक प्रश्न आता आलाय, त्याने विचारलंय. सो मला सुमित, श्वेता तुम्ही पण सांगू शकलात तर नक्की सांगा की नवीन येणाऱ्या आर्टिस्टला, जसं खरं तर आता मेघनाने खूप सोपं सांगितलंय, पण त्याला जर ह्याच्यात करिअर परस्यू करायचं असेल तर त्याच्यासाठी अपॉर्च्युनिटीज, जसं तू OTTच्या ह्याच्यातून पण म्हणलास तसं अजून थोडंसं पिनपॉइंट करून कुठे कुठे हे फील्ड पसरलेलं आहे आणि कुठे कुठे रिक्वायरमेंट असते अशा गोष्टींची, आणि त्याच्यासाठी नवीन लोक ट्राय करू शकतात. सो त्या फील्ड्स बद्दल अजून थोडं काही डीप मध्ये सांगू शकाल? बऱ्याचशा म्हणजे बेसिकली बऱ्याचशे फील्ड्स आता ओपन अप झाले आहेत, असं नाही. सो सुमित बोलला तसा बेसिकली आर्टिस्ट कोऑर्डिनेशन, जसं फॉर एक्झाम्पल एक खूप अंडरप्ले केला जातं याला, पण हा खूप इम्पॉर्टंट रोल आहे. आणि रायटर्स, बेसिकली स्क्रिप्ट रायटर्स, मेघना पण म्हणाले बरेचसे डबिंग आर्टिस्ट पण आता स्क्रिप्ट रायटर्स होत आहेत. सो स्क्रिप्टिंग इज वन ऑफ देम. डबिंग तर ऑब्व्हियसली आहे, पण डबिंग मला असं वाटतं फॉर एनी न्यू कमर टू कम इन डबिंग ही नीड्स टू, म्हणजे एक एक्सपिरियन्स येण्याकरता त्यांना ऑब्झर्व करणं खूप गरजेचं आहे. तर कोणालाही डबिंग जर परस्यू करायचं असेल तर त्यांनी येऊन स्टुडिओमध्ये वेळ घालवला पाहिजे, त्यांनी बघायला पाहिजे की आर्टिस्ट कसे परफॉर्म करतात. आणि इव्हेंच्युअली ऑब्व्हियसली टॅलेंट ऑब्व्हियसली प्लेज अ पार्ट, बट इव्हेंच्युअली द प्रोसेस स्टार्ट्स ऑफ बिकमिंग अ डबिंग आर्टिस्ट. But right now for newcomers, there are a lot of, I mean, हमने तो ऑन जॉब सीखा है कि हमें पता भी नहीं था क्या करना है, कैसे करना है, पर जानकार लोग सिखाते थे कि ऐसे कर दो, ऐसे कर. But now luckily a lot of our artists have started their own coaching or whatever you say, you know. So they are imparting a lot of knowledge. So probably हमने जो 5 साल सीखने में गवाए, वो ये लोग 5 महीने में उन आर्टिस्टों के साथ रह के उनके अंडर रहकर सीख रहे हैं. And then after that, so it's a huge world out there. You have to go, you have to meet people, auditions, and dedication towards that. But luckily till now, I mean, there's been such a huge influx of artists, but everybody is working somewhere or the other. So there's space for everybody in this. इंडस्ट्रीमध्ये. आणि जसं तुम्ही बोलला की लँग्वेज लोकलायझेशन जे झालंय, जे लँग्वेजेस ओपन अप झालेत फॉर OTT, ते एक इतका मोठा गुण आहे. कारण का आता एकाच वेळेला मी कोलकातामध्ये पण काम देते, मी तामिळनाडूमध्ये पण देते, चेन्नईमध्ये, बँगलोरमध्ये माझे रायटर्स आणि आर्टिस्ट काम करतायत आणि कोचीमध्ये पण करतायत. सो देर आर सो मेनी पीपल हू आर गेटिंग वर्क ऍट द सेम टाइम, अँड ऑब्व्हियसली देर आर सो मेनी avenues which have opened up. मगाशी खरं तर तुम्ही सांगितलं, पण इन जनरल भारतामध्ये किंवा तुमच्या गुलमोहर मीडियामध्ये कुठल्या कुठल्या लँग्वेजेस मध्ये
काम केलं जातं त्याच्याबद्दल परत एकदा सांगाल? बरेच लोक आलेत ते मला पर्सनल वरती पण विचारतायत की आम्हाला ही भाषा येते, आम्हाला जर्मन येतं, आम्हाला फ्रेंच येतं. तर तशा काही वेगळ्या लँग्वेजेसला पण स्कोप असतो का? जनरल कुठल्या कुठल्या लँग्वेजेस साठी काम केलं जातं? इंडियामध्ये तर आता सध्या तरी जो डिमांड आहे तो आहे तामिळ, तेलुगू, मल्याळम, मराठी आता बऱ्यापैकी डब होत आहे, बांगला बऱ्यापैकी डब होत आहे. बाकी आहेत लँग्वेजेस म्हणजे ओरियामध्येही लोक डब करतायत आणि Assamese. ऍसमीज भोजपुरीमध्ये Bhojpuri करतायत. is a big industry. या भोजपुरीमध्ये करतायत. पण This is restricted in Yes. India. मतलब बहुत rarely कोई प्रोजेक्ट आता है जहाँ कोई इंटरनेशनल लैंग्वेज आपको चाहिए. But in fact, a lot of art work is getting dubbed in Dubai and also other म्हणजे places. अरेबिक Arabic is रिक्वायरमेंट्स a येतात. lot of our Hindi serials are being dubbed in Arabic languages. ओ नाईस नाईस. आता ह्या लँग्वेजेस बद्दल म्हटलं तर आता रिसेंट आता जो सगळीकडे करोना कोविडचा सिनारिओ चालू आहे तर त्याच्यामध्ये तुमच्या इंडस्ट्रीला पण प्रॉब्लेम झाला का? त्याच्यामुळे तुम्हाला काम करायला किंवा तुमचं जास्त बर्डन वाढलं ह्या OTT प्लॅटफॉर्म्स मुळे? त्याच्याबद्दल काय? We were, as producers burden बढ़ गया है, but as artists also I think काम बढ़ गया है because there's, as you know, now the biggest thing that is being consumed is content. You know, everybody is in the rush के सब लोग घर बैठे हैं और they want to binge watch, as we say it now. Yes, sir. It's not only Hindi, it's in all languages. So the rush is everywhere. But again, the difficulty here is not every artist has the equipment at home, you know, and not every artist's home is capable where you can record even if he has an equipment. So there are a lot of restrictions, but yes, work is happening and people are working in the COVID times also. Meghna can probably, are you working, Meghna? येस, दोन्ही गोष्टी आहेत, प्रोज आणि कॉन्स. की पहिली गोष्ट तर मला असं वाटतं की सगळ्यांना जी व्हॉइस रेस्ट हवी होती ती या आयसोलेशनच्या काळामध्ये मिळाली आहे. कारण आम्ही अराउंड द क्लॉक काम करायचो सगळेजण. म्हणजे माझा आवाज जरी बिघडला असेल, खराब असेल, तरी मी त्या खराशमध्ये जाऊन डब करणार कारण मला डेडलाईन्स असायच्या. पण आता तसं होत नाहीये की आता तुम्ही थोडासा वेळ घेऊ शकताय आणि आता तुम्हाला चूज करायची एक ताकद आली की मला हे काम करायचंय, मला हे काम नाही करायचंय. आता हे एक करण्याची निर्णय क्षमता तुमच्यामध्ये या आयसोलेशनच्या काळामध्ये आली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसं हे दोघं जण म्हणाले की आज मी कलकत्त्यामध्ये बसून सुद्धा काम करू शकते किंवा भारताच्या कुठल्याही कोपऱ्यामधनं आज रेकॉर्डिंग होऊ शकतं. कारण ते जे पहिले एक रिस्ट्रिक्शन होतं की नाही हा जे काय आमचं कॉन्टेंट आहे ते आम्ही बाहेर काढू शकत नाही. कारण तुम्हाला माहितीये की बऱ्याच वेळेला त्याचा मिसयूज होऊ शकतो किंवा पायरसी होऊ शकते. मग अशा वेळेस त्यांनी काय केलं, लिंक प्रो सेशन सारखे काही गोष्टी केल्या की ज्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्टली स्टुडिओमध्ये लिंक होता आणि तुमच्या माईकवरनं तुम्ही बोलता. सो त्यांचं कॉन्टेंट त्यांना तुमच्याबरोबर शेअर करावं लागत नाही, पण तुम्हाला त्याचं पायलट आणि चित्र व्हिडिओ मात्र दिसू शकतं. तर जेव्हा अशा प्रकारचं काम होतं तेव्हा मी आता समज मी पवईला राहते तर मला रोज अंधेरीला जायला किंवा जुहूला जायला जो 1.5 तास जाणं येणं ट्रॅफिक ते आता तर नाही म्हटलं तरी तेवढा वेळ वाचला माझा आता ना की मी घरात बसून सुद्धा करू शकते. पण दोन्ही गोष्टी आहेत की मला असं वाटतं की याचा फायदा सुद्धा आहे. पण याच काळामध्ये आता इतक्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत की मला असं वाटतं की नवीन टॅलेंटला आता हीच खरी वेळ आहे चमकण्याची. अच्छा. मेघना, तू आता जसं सांगितलंस की तू पण घरनं काम करत होतीस आणि त्याच्यात तू महत्वाचा मुद्दा म्हणलास की व्हॉइस रेस्ट घेता आली. सो एका मैत्रिणीने आपल्या हा प्रश्न विचारलाय की तुमचे आवाज आम्ही ऐकतो आणि त्याच्यात कधीच अरे ह्या वेळेला काहीतरी गणलंय हा असं आम्हाला आजपर्यंत कधीच वाटलं नाही. तर त्याच्यासाठी तुम्ही आर्टिस्ट म्हणून काय प्रिकॉशन्स घेता किंवा काय घेतली पाहिजे ह्याच्याबद्दल काही सांगू शकाल का? नक्कीच ते गणलेलं असतं, फक्त ते आम्ही दिसू देत नाही. पण 19-20 होतं, अगदी होतं. म्हणजे आमचे 2 टेक सुद्धा कदाचित सेम असतीलच असं नाही. सो अगदी थोडीफार तफावत ही म्हणजे सकाळचा माझा आवाज आणि रात्रीचा माझा आवाज ह्याच्यामध्ये सुद्धा इतका फरक असतो. पण कसं आहे की तुम्हाला त्या वेळेला ते मॅनेज करावं लागतं आणि ते करता यायलाच पाहिजे, पहिली गोष्ट म्हणजे. सो बेसिकली मेंटेन करायचं जर असेल तुला तर
समज एक 8 तासाची झोप हवी, किंवा तुम्ही योग्यरित्या पाणी प्यायला पाहिजे, किंवा आता आईस्क्रीम मी खाऊ शकत नाही, किंवा मी इतके वेगवेगळे आवाज काढून 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 माझ्या व्होकल कॉर्डना एवढा त्रास दिलाय मी की मी आता चांगलं गाणं नाही गाऊ शकत, म्हणजे ठहराव नाहीये माझ्या सुरांमध्ये. सो तुम्हाला कुठे लिमिटेशन येत आहेत हे तुमचं तुम्हाला जर कळलं तर त्या क्षणी तिथे थांबलं पाहिजे. सो मला असं वाटतं की तुमचा आवाज हे एकच देणगी तुमच्याकडे आहे आणि त्याचा आपण जरा जास्त वापर करतोय, उदरनिर्वाहासाठी वापर करतोय, तर त्याला थोडंसं जपलं पाहिजे. म्हणजे फार तेलकट, तुपकट किंवा खूप तिखट खाल्लं तर मला त्रास होऊ शकतो, आईस्क्रीमनी त्रास होऊ शकतो. मला आठवत नाहीये की मी 30 वर्षाचं खूप थंड पाणी कधी प्यायले आहे, कारण मला माहिती की त्याच्याने माझा आवाज खराब होणार आहे आणि मग मला पुढचं रेकॉर्डिंग करता येणार नाहीये. आणि मोर दॅन मी करू शकत नाही पेक्षा सुद्धा मी माझ्या प्रोड्युसरचं नुकसान करते ना, की माझा आवाज आज खराब आहे तर तुम्ही 4 दिवस रेकॉर्डिंग करू नका, पण त्यांना तर डिलिव्हरी आहे. सो मग त्याच आवाजामध्ये डब करा आणि मग ते योग्य नाही की तुम्ही खराब आवाजामध्ये ते कॅरेक्टर करा. सो बेसिकली मला असं वाटतं की थोडंफार तुम्ही तुमची काळजी घेतली पाहिजे. आणि मुळात जेव्हा सीझन चेंज होतो, आपल्याकडे जे ऋतू आहेत ते बदलले की आवाजावर सगळ्यात पहिला त्याचा परिणाम होतो. सो त्यावेळेला थोडंसं स्वतःला जपणं हे महत्वाचं. अगदीच तू बरोबर बोललीस, पण चुकूनच त्याच्यानंतरच मला तुला लगेचच विचारायचंय की खूप लोक डिमांड करतायत की तुम्ही आला आहात, आपण ह्या विषयाच्या मागच्या बाजूंबद्दल बोलतोय, पण तरी तुम्ही काहीतरी आम्हाला छोटंसं काही परफॉर्म करून दाखवू शकता का? तर तसं सुमित, मेघना तुम्ही काही दाखवू शकता का? आणि श्वेता तू सुमित, पण. काय करणार आहेस तू आज आमच्यासाठी? ऑस्वॉल्ड करायचा असतो. It's been a long time that I have actually done voicing, but yeah, I'll try. Oswald एक बहुत फेमस कैरेक्टर था जो अभी तक शायद बच्चों को दिख रहा है और पसंद आ रहा है. So उसकी now this I'm talking I've dubbed 12 years back, more than that. More than that. Yeah. It was around 2000 का वो 2001 2002 वो वाला पीरियड था. Yeah. So I'll try. उसके बाद मेरी वॉइस अभी बहुत चेंज हो गई है, बट उसका एक फेमस डायलॉग हुआ करता, ओह वेरी, तुम क्या कर रही हो? तुम कहाँ जा रही हो? और रुक जाओ, मुझे डर लग रहा है, मत जाओ. नहीं. So ये एक सो क्यूट. मला दिसला तो निळा ऑस्वल्ड. Yes. she was Wow. the popular characters. Oh darling, तुम क्या कर रहे हो? इतने पैसे लेकर तुम कहाँ जा रहे हो? And what was Meghna's character in that? Gloria. Gloria was my best friend in that. Richie Rich. Rich. In Richie. In Richie Rich, yeah. Gloria, na? Gloria. Yeah. Gloria Dad. Remember? You remember? Yes. ओह रिची, क्या मैं तुम्हारे साथ आ सकती हूँ? तुम्हारा घर मुझे बहुत अच्छा लगता है और तुम कितने प्यारे हो. तुम हमेशा मेरे दोस्त रहना, ठीक है? Okay. So, but yeah, more characters I think Meghna can tell you now. Yeah, but that thing आता बोलता बोलता माझ्या लक्षात आलं की मुलांना कंठ फुटतो किंवा 14-15 वर्षानंतर त्यांचा आवाज बदलतो, तर मुलींच्या बाबतीत ते फारसं होत नाही. Isn't Okay. it? Yes. मुलांचा आवाज जितका बदलतो कदाचित तेवढा मुलींचा आवाज बदलत नसावा. Isn't it? That's true. So तो जरी एक तुम्ही मिळतो. तरी तू असं म्हणत असलीस तरी आम्हाला असं कधी जाणवत नाही की त्याचा आवाज आता त्यांनी इतक्या वर्षांनी काढला तरी यश मला ते आठवलं तो काय कशा पद्धतीने म्हणतोय. बट एक रिक्वेस्ट आहे मेघना, सॉरी तुला त्रास देतोय, पण माझ्या मुलीची रिक्वेस्ट आहे की तू पेपा पिग. येस, व्हेरी गुड एक्सपिरियन्स फॉर मी, कारण तो 15-20 वर्षापूर्वी मी जॉर्ज साठी सिलेक्ट झाले होते आणि प्राची पेपा पिग करायची आणि मी जॉर्ज करायचे. आणि जॉर्जला फक्त एकच शब्द असतो सगळ्या ह्याच्यामध्ये आणि ही सेज डायनासोर. सो माझे 4-5 डायनोसॉर म्हणून झाले की माझा एपिसोड संपायचा. मग मिसेस गझेल करायला लागले मी त्याच्यामध्ये. मग ती अर्चना पुरन सिंग सारखी असेल कारण त्याच्यात ती फ्रेंच दाखवली आहे ना मिसेस गझेल. मग ओ बच्चों, आज का होमवर्क जरूर करना, ये हमारे नए स्टुडंट्स. तर मग तिला मी थोडीशी अर्चना पुरन सिंग टाईप केली होती. किंवा मिसेस रॅबिट मी करते, सुझी शीप मी करते. तर मग सुझी शीप थोडीशी पेपाच्या
देखो पेपा, अगर तुमने ये मेरी बात नहीं मानी तो मैं भी तुम्हारी बात नहीं मानूंगी, लेकिन पेपा तुम मुझे बहुत अच्छी लगती हो. सो तिचा एक तो सॉफ्टनेस आम्ही त्याच्यामध्ये ठेवलाय आणि त्याच्यामध्ये येस एक मिनिट इरा वॉन्ट्स टू से हाय. इरा वॉन्ट्स टू से हाय. बाय हाय एव्हरीवन. ही माझी हॅलो आईदा. बाय सी यू. Mama, येस you don't speak Hindi. ओके Peppa speaks English. ओके पेपा स्पीक्स इंग्लिश. सांगितलं म्हणजे बऱ्याच वेळेला आमच्याकडे आयडेंटिटी क्रायसिस पण होतात घरामध्ये की तू आई आहेस तर थोडीशी आईसारखी वाग. तर त्याच्यामध्ये वेगवेगळी कॅरेक्टर्स करायला मिळणं मला असं वाटतं की हे पण एक खूप छान आहे. सो बऱ्याच वेळेला आई आणि मुलगी असे दोन जेव्हा करायला मिळतात. तर मम्मी मुझे बहुत भूख लगी. अच्छा बेटा क्या खाओगी तुम? देखो आज मेरे लिए अच्छा सा पिज्जा बनाना. लेकिन नहीं तुमने तो मुझे वादा किया था. तुम तो आज सब्जी रोटी खाने वाली थी. ठीक है मम्मा, मैं जरूर खाऊंगी. मेरी प्यारी बच्ची. अरे यू गॉट इट. त्यातल्या तिथेच मग ते अख्खा एक सीन रेकॉर्ड करायचा आणि मग आपल्यालाच समाधान मिळतं. वा 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 ठीक आहे ह्याच्यात अजून राहिलं होतं. हा एक टेक करूया का असं होतं. हो क्या बात आहे भारी 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 मस्त. तुम्ही दोघांनी दाखवलं. श्वेता तू पण नक्कीच काहीतरी अमेझिंग सिंगर आणि खरंच मला खूप कौतुक वाटतं श्वेताचं. कारण समज एखादी सिच्युएशन आली किंवा एखादा प्रोजेक्ट आला आणि ते पटकन घाईमध्ये द्यायचंय तर मी आणि सुमित असू तर आम्ही फार पॅनिक होतो. हो आता काय करायचं. पण ती एकदम शांत असते. तिला बरोबर माहिती असतं. तिने तिच्या डोक्यामध्ये सगळं ठरवलेलं असतं, शेड्युलिंग केलेलं असतं आणि ती तिचं काम चोख करते. तर तो जो एक शांतपणा, कामनेस आणि एक त्या क्षणी प्रसंग सावधानता जी लागते ती तिच्यामध्ये आहे आणि ती एक खूप चांगली सिंगर पण आहे. कसं होतं आमच्याच दोघांचं इतकं कौतुक होतं सगळीकडे की ती थोडंसं हा ठीक आहे घ्या तुमचं लाईमलाईट घ्या असं करते. कारण ती खूप चांगलं गाते आणि बडे अच्छे हे माझं तिचं आवडतं गाणं आहे. सो श्वेता जी क्या आप हमारे लिए वो गाना गाएंगी प्लीज? वा. ओके. बड़े अच्छे ये लगते हैं ये धरती ये नदियाँ ये रहना और तुम थँक्यू. एकदम मूडच सगळा बदलला सेशनचा तुमच्या तिघांच्या या छोट्याशा परफॉर्मन्समुळे. सो खरं तर आता ते ऐकल्यावरती अजून काही बोलणं खरं तर योग्य वाटत नाही. पण तरीही मला जसं आता तुम्ही परफॉर्मर म्हणून तुम्ही गेलात, तुम्ही रेकॉर्डिंग केलं, तुमचं काम संपतं. बट मला सुमित, श्वेता तुम्हाला विचारायचं की ह्याच्या पुढे पोस्ट प्रोडक्शन मध्ये जनरल काय काम होतं आणि त्याच्यामध्ये रेकॉर्डिंग बॅलन्स झालं की काम संपतं का? त्याच्याबद्दल त्या जर्नी बद्दल काही सांगू शकाल का अजून थोडं पोस्ट प्रोडक्शनच्या तिथे चॅनलला जातं तिथे? आय वुड ऍक्च्युली सॉरी आय इंटरप्ट पण आम्ही एक फार एस्टीम्ड सिरीज केलेली सत्यमेव जयते जी आम्ही आमिर सर बरोबर केलेली आणि बेसिकली पूर्ण रेकॉर्डिंग झाली होती आणि म्हणजे एक किस्सा आहे हा. आणि जेव्हा आमचे सगळे ट्रान्सलेटर्स वगैरे ऑन सेट जाऊन, कारण का इतका तो कॉन्फिडेन्शियल एक प्रोजेक्ट होता की ट्रान्सलेटर्स जायचे सेटवरती आणि ट्रान्सलेट करायचे आणि मग वी यूज्ड, कारण एकदम टाइमलाईन्सही खूप क्रेझी होत्या. सो पण आमिर सर जे होते ते इतके ही वॉज सो पर्टिक्युलर अबाउट सर्टन थिंग्स की एक आय थिंक एक कुठचा तरी कॅरेक्टर होता विच वी डिड फॉर द फर्स्ट एपिसोड आणि एव्हरीथिंग वॉज लॉक्ड बट वी अगेन हॅड टू काइंड ऑफ रीड अप द कॅरेक्टर बिकॉज ही वॉन्टेड सर्टन इमोशन्स. सो असंही काही वेळा होतं. So if you want to talk about certain events, I mean, got that artist done for the abortion episode where he had tears in his eyes and all of that. Yeah, so basically एक first episode में उनका एक character था where it was a very touchy story. I will not get into that, but something very bad had happened to some women and hats off to our dubbing artist, you know, जिसने ओरिजिनल किया था वो तो बहुत अच्छे थे,
but Amir sir understands Marathi a bit, but not a bit, a lot actually. So yeah, so ये एक character उन्होंने हमसे read up कराया, and while we redubbed it, and the best part is every episode in every language has to be QC'd by him. You know, it's a great thing, and the why he's great, if we say that it's because of this. But he was so touched by our dubbing artist, I'm forgetting her name, but we should definitely mention her here. Yeah. And he was crying after listening to our dubbing artist doing that same thing which he had on set, you know, done an interview for. And it was such a great experience. But all this happened within कल टेलीकास्ट है और आज होना है, आज रात को अप्रूवल आएगा और कल टेलीकास्ट में जाएगा. So such things keep happening. So the reason we are saying this is, you know, such things also keep happening. But apart from that, once we are done with the dubbing, so अभी डबिंग करते करते एक चीज होती है ब्लो, जो सारे डबिंग आर्टिस्ट को बहुत इरिटेट करती है. टेक दिया है उसने, इसके बाद रिकॉर्डिस्ट बोलता है अरे इसमें तो ब्लो था, यू विल हैव टू टेक वन मोर. सो ये एक लंबा प्रोसेस होता है डबिंग होने के बाद, ब्लोज और सारे एक्स्ट्रा वॉइसेस डिलीट करना, वॉइस क्लीन करना, फिर उसकी लेवलिंग करना, फिर उसकी मिक्सिंग करना, फिर उसको म्यूजिक के साथ मैच करना, फिर उसको और भी लिपसिंग. कई बार हम अपने रिकॉर्डिस्ट के भरोसे भी कुछ कुछ चीजें कभी कभी छोड़ देते हैं कि तू थोड़ा आगे पीछे करके इसको बिठा लेना. सो ये सारी चीजें भी होती है, एंड देन द फाइनल प्रोजेक्ट गोज अप. सो देयर इज अ ह्यूज प्रोसेस बिहाइंड इट. हो, म्हणजे इतकं सोपं नाहीये वाटतंय तेवढं. हे दर वेळेला तुम्ही काही ना काहीतरी सांगताय, त्याच्यातून ते लक्षात येतंय. आणि याबद्दलच मला आता जनरल काही लोक विचारतायत की तुम्ही दोघांनी मगाशी खरं तर सांगितलं, पण शेवटाकडे जाताना की ह्या इंडस्ट्रीमध्ये आता हॉलिवूड आणि इंडिया ह्याच्यामध्ये काय स्कोप आहे किंवा कशा पद्धतीने गणित बदलतायत आणि त्याबद्दलचं रेकग्निशन तेवढं मिळतं का? आता तुम्ही स्वतः आर्टिस्ट आहात, सो तुम्हाला लोक ओळखतातच, आणि तुमच्या कामामुळे जेव्हा तुम्ही काम दाखवता त्याच्यामुळे तर लोक ओळखतात. पण असे पण खूप लोक मागे काम करत असतात ज्यांना बघून कळत नाही की अरे ह्यांनी त्याच्यासाठी काम केलंय. पण मग ऍज अ डबिंग आर्टिस्ट म्हणून आपल्या भारतामध्ये किंवा हॉलिवूडमध्ये त्या पद्धतीची ट्रीटमेंट कशी मिळते आणि ओव्हरऑलच कामाचा स्कोप कसा बदलतो ऍज अ आर्टिस्ट म्हणून, ह्याच्याबद्दल काही सांगू शकाल का? काय बोलणार, म्हणजे मला असं वाटतं की आपण डबिंग आर्टिस्ट म्हणजे मेन स्ट्रीम आहे असं अजूनही धरलं जात नाहीये, त्यामुळे आपण थोडेसे मागे आहोत सगळ्यांपेक्षा. जसं जपानमध्ये सेईयू असं म्हणतात व्हॉइस ओव्हर आर्टिस्टला, अँड इट्स अ बिग डील की तुम्ही व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहात. किंवा हॉलिवूडमध्ये सुद्धा सेलिब्रिटीज आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये व्हॉइसिंगला खूप महत्व आहे. कदाचित अजून भारतात तेवढं नाहीये, तितकं थोडंसं ग्रांटेड धरलं जातं व्हॉइस ओव्हर आर्टिस्टना, पण हळूहळू चित्र बदलतंय. But I think the scope is immense. Abhi, for example, now COVID, if we take COVID has also helped us so much. There are so many products lined up which are going to be now hands-free. So pehle aap jitna hands pe type karte the, it is all going to be voice-based now. There are cars coming which are going to be voice-based. Everything is now going to be voice-based. So dubbing is a part of it, but voice industry as such is grown phenomenally, and it is going to grow more. In fact, Google's announcement in India of so many billions coming in, 50% is for voice. So just to explain, you know, yeah, 50% is for voice localization, because जब तक वो मराठी में लोगों को से बात नहीं करेंगे तब तक लोग उनका प्रोडक्ट यूज नहीं करेंगे. So if they want to enter India, they have to enter all the languages and even the dialects. So can you imagine so many billions they've kept for voicing? It is immense. क्या बात है. केवढा नेशन वाईड स्कोप आहे आणि एवढ्या लँग्वेजेस आपल्याकडे बोलल्या जातात, आणि तू म्हणतोयस तसं त्यांचं पण प्लॅनिंग आहे. सो ह्या इंडस्ट्रीला भरपूर स्कोप आहे. आणि तू म्हणलास तसं की फक्त व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून नाही, श्वेतानी पण बघाशी सांगितलं की त्याच्यासाठी असणाऱ्या कनेक्टेड खूप साऱ्या वेगवेगळ्या छोट्या छोट्या डिपार्टमेंट्स मध्ये आता करिअर अपॉर्च्युनिटीज ओपन होतात. सो खरं तर तुम्ही मगाशी बोललात, पण एकदा शेवटी म्हणून तुमच्याकडनं नवीन येणाऱ्या माणसांसाठी अजून काही सांगू शकाल का, की तुम्ही काय करा आणि ह्याच्याकडे यायचं असेल तर थोडीस काही दिशा दाखवू शकाल का त्यांना?
खूप छान वाचन करा, स्वतःच्या आवाजाची ओळख करून घ्या. त्याच्यानंतर जेवढे क्लिप्स आणि स्वतःचीच रेकॉर्डिंग्स करता येतील तेवढी करा. जास्तीत जास्त वेगवेगळ्या भाषा शिकायचा प्रयत्न करा. जे तुम्हाला आवडतात, ज्यांना तुम्ही फॉलो करता त्यांचे व्हिडिओज बघा आणि स्वतःमध्ये काय-काय अजून सुधारणा करता येतील, त्याचा तुम्ही स्वतः जर विचार करू शकलात तर खूप चांगलं होईल आणि मला असं वाटतं की डेफिनेटली ह्याच्यामध्ये स्कोप आहे. हे खूप एक चांगलं फील्ड आहे ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचा उदरनिर्वाह सुद्धा करू शकता. फक्त ते थोडंसं सिरियसली घ्यायला हवं आणि मेहनत तर त्याला काही तोडच नाही ना, म्हणजे कुठल्याही क्षेत्रामध्ये मेहनत ही करावीच लागते आणि थोडेसे पेशन्स ठेवा. सो नक्कीच हे वर्कआउट होऊ शकतं. तुमच्याकडनं काही श्वेता, सुमित? You should avoid For newcomers, I would say we were lucky, our generation, because we had mentors to help us. But in today's time, it's being so cut to cut. The deliveries are so cut to cut that nobody can help anybody. So आपको बहुत तैयारी के साथ industry में आते. That is there in every field now. That you can't be a learner on the job. You have to be an expert and then start your work. So but उसके लिए भी जरिए हैं, अभी लोग सिखा रहे हैं, institutes है, videos है. If you don't want to go to somebody, there are learning videos which are available. YouTube पे free है, people can learn from there, and then it's your hard work, how many people you meet, how many auditions you give, and how good you are. कुठेही गेलं तरी कष्टाला पर्याय नाहीये, हे आतापर्यंत झालेल्या सगळ्या सेशन्स मध्ये प्रत्येकाचं हेच म्हणणं आहे की तुम्ही टॅलेंटेड असलात तरी कष्ट या गोष्टीला कुठेही दुसरा ऑप्शन नाहीये. सो आज तुम्ही इथे आलात एवढा वेळ काढून आणि ह्या गोष्टींवरती खूप छान पद्धतीने सांगितलं. मला वाटतं की ह्याच्यातले असे छोटे 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 मुद्दे जो कोणी आता लाईव्ह आहेत किंवा नंतर सुद्धा खूप लोक ऑलमोस्ट 1000, 2,000-3,000 लोक नंतर आपले सेशन्स बघतात, त्यांचे मला रिप्लायज येतात. सो नक्की आज तुम्ही जे सगळं बोललात ते लोक जेव्हा परत ऐकतील आणि त्यांना त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन कळेल तर त्यांनी खूप छान बदल घडू शकेल किंवा खूप पॉझिटिव्ह वेनी ह्या फील्ड कडे पण लोक बघू शकतील. मेघना, तू पण म्हणलीस याच्यात खूप जास्त करिअर अपॉर्च्युनिटीज आहेत आणि फक्त एका पद्धतीने न बघता वेगवेगळ्या डिपार्टमेंट्स कशी वर्क होतात याच्याबद्दल सुमित आणि श्वेतानी सांगितलं. सो ह्या ओव्हरऑल सगळ्या गोष्टीचा खूप छान उपयोग होईल. आणि आता काय, खरं तर तुम्ही इतकं छान बघाशी बोललाय, सो मी परत बोलून शेवट करणं मला खूप ऑड वाटतंय. बट खूप आय एम सॉरी, बट मला पर्सनल वरती फेसबुक मेसेंजर वरती इतके पिंग्स येत आहेत की येस तुम्ही बोललायत, पण प्लीज एकदा शेवटी जाताना काहीतरी परत एकदा कोणी काही तुमच्यापैकी म्हणून दाखवू शकेल का? काय ऐकायचंय तुम्हाला मी 4 ऑप्शन देते. ओके, लकडी की गाठी, नानी तेरी मोरनी को किंवा कपी केक किंवा कुठलंही लहान मुलांचं. व्हॉट डू यू वॉन्ट टू लिसन? टेल मी. काय ऐकायचंय? तुला जे तू काही म्हणलंस तरी आम्हाला आवडणार आहे. त्यामुळे तू जे म्हणशील ते त्या छान नोट वरती आपण आजचं सेशन संपवूयात. सो ओके, मग कपी केकच म्हणते, कारण मला जरा सध्या ते 2-3 लाईव्ह सेशन मध्ये चांगला रिस्पॉन्स मिळाल्यापासून ते असं असतं ना, याला बरं जरा लोक म्हणतायत तर करूया. तर तेच करते. You're my honey bun, sugar plum, punky yuki pumpkin. You're my sweetie pie. You're my cupcake, gumdrops, become clear. The apple of my eye. And I love you so. And I want you to know that I'll always be right here. And I love to see beside you because you are so dear. Thank you. तुझ्यासाठी होता. थँक्यू, खूप थँक्यू. बॅकस्टेज ब्रॉडकास्टच्या या छोट्याशा इनिशिएटिव्ह मधून असेच वेगवेगळ्या डिपार्टमेंट्स बद्दलची मागची इन्फॉर्मेशन लोकांपर्यंत आणण्याचा प्रयत्न करतोय. त्याला छान रिस्पॉन्स येतोय. त्यासाठीच अनेक सेशन्स झाली आहेत जी माझ्या बॅकस्टेज ब्रॉडकास्ट या फेसबुक पेज वरती आणि युट्यूब चॅनल वरती पण अवेलेबल आहेत. सो तुम्ही नक्की बघा. आणि अशाच पद्धतीने उद्या संध्याकाळी 5 वाजता ऑडिओ बुक्स आणि पॉडकास्ट ह्या सब्जेक्ट वरती बोलायला आपल्याकडे स्नोव्हेल कंपनी समीर, त्याच्यानंतर स्टोरीटेलचा सुकीर्त आणि तृप्ती तिचा IVM पॉडकास्ट गोलगप्पा.
सो अशा सगळ्या गोष्टींवरती बोलायला ते 3 जण येणार आहेत. सो उद्या पण नक्की या ऐकायला. आणि तुम्ही आज 3 जण इथे आलात त्याबद्दल परत एकदा तुमचे आभार. तुम्ही सगळे आमच्यावरती असेच प्रेम करत राहा. सॉरी, मला एक शेवटचा प्रश्न म्हणजे इन्क्वायरीसाठी हे आलंय की आम्हाला जर तुमच्या मीडिया हाऊसला कनेक्ट करायचं असेल तर त्याच्यासाठी आम्ही कुठे सर्च करू, असे काही लोकांचं म्हणणं आहे. तर इफ पॉसिबल प्लीज आपल्या लाईव्हच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकून ठेवू शकलात तर दे कॅन कॉन्टॅक्ट यू. सो वन्स अगेन खूप खूप थँक्यू. खूप मजा आली. खूप थोडक्यात आणि सोप्या पद्धतीने तुम्ही ह्या प्रोसेस बद्दलची माहिती दिली. सो असेच नवीन नवीन गोष्टी घेऊन भेटत राहूयात आणि तोपर्यंत सगळ्यांना गुड नाईट आणि भेटूच या. तुझे खूप आभार, धन्यवाद. त्यामुळे लॉकडाऊन मध्ये मित्रमैत्रिणी सगळे भेटू शकतात. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. आणि प्रेक्षक असेच आमच्यावर प्रेम करत राहा. येस. See you guys.